क्रिकेट हा जेंटलमन्स खेळ समजला जातो, मात्र हिंदुस्थानच्या बाबतीत हा खेळ निर्लज्ज आणि निर्दय लोकांचा खेळ झालाय। हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला आमंत्रण दिलंय। हिरवे गालीचे अंथरून स्वागताची बांग ठोकली आहे। संपूर्ण देश विरुद्ध असताना ज्या क्रिकेट मंडळाने पाकिस्तानला निमंत्रण दिलं त्यांना ताज हॉटेल समोर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसवर चापकाने फोडून काढलं पाहिजे। इतके निर्लज्ज आणि भयानक लोक ज्या देशात आहेत त्या देशाचं पाकिस्तान व्हायला किती वेळ लागणार। 26/11च्या मुंबईवरच्या हल्ल्याच्या जखमा अजूनही भळाभळा वाहत आहेत। या भयंकर हल्ल्यात 160च्या वर निरपराध लोक मारले गेले। 20 जांबाज पोलिसांचं बलिदान झालं। या जखमा हिंदुस्थानच्या क्रिकेट बोर्डाला दिसू नयेत व त्यांनी परस्पर निरपराध्यांचं बलिदान आणि पोलिसांचं हौतात्म्य लाथाडून पाकड्या क्रिकेटपटूंसाठी पायघडा घालाव्यात ही देशाची गद्दारी आहे। क्रिकेट सामने 2 देशात सुरू झाले तर संबंध सुधारतील असं सांगणाऱ्यांच्या अकलेची कीव करावी तेवढी थोडीच। 2 देशात स्वातंत्र्यानंतर अनेक क्रिकेट सामने खेळवले गेले, पण क्रिकेटच्या मैदानापेक्षा त्यांच्या धर्मयुद्धाचा उद्रेक सार्वजनिक ठिकाणी जास्त झाला। हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामने पाहण्याच्या बहाण्याने इकडे आलेले पाकडे देखील नंतर अदृश्य होतात। ते हवेत गेले की जमिनीत गडप झाले ते आमचे राज्यकर्तेही अद्याप सांगू शकलेले नाहीत। देशाचा लाडका विक्रमादित्य क्रिकेटवीर सुनील गावस्कर यांचं आम्ही खास अभिनंदन करत आहोत। त्यांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यास विरोध केला व क्रिकेट बोर्डाचा राष्ट्रद्रोही मुखवटा फाडला। यावर राजीव शुक्ला यांनी सुनील गावस्करांनाच विरोध केला। आम्ही सांगतो की गावस्करांनी 100 कोटी देशवासियांच्या भावनेला तोंड फोडलं आहे।